तर जाऊया जवळजवळ 400 वर्षांपूर्वी, साधारण 1623 ते 1630 हा सुमार असेल. महाराष्ट्रावर त्यावेळी 4 सुलतान राज्य करत होते. दिल्लीला अत्यंत सामर्थ्यशाली असा मुघल सुलतान, दौलताबादला निजामशाह, विजापूरला आदिलशाह आणि हैदराबाद भागानगरला कुतुबशाह. पूर्ण महाराष्ट्र या चार सुलतानांच्या दावणीला बांधलेला होता. देवगिरीचं स्वतंत्र हिंदू साम्राज्य संपून जवळजवळ 300 वर्ष झाली होती. महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडत होता जवळजवळ 300 वर्ष. गावांची नावं बदलत होती, नद्यांची नावं बदलत होती, शहरांची नावं बदलत होती, संस्कृती बदलत होती. लोक आपल्या मुलांची नावं ठेवायला लागले होते, सुलतानजी, शरीफजी. धाराशिवचं उस्मानाबाद कधीच झालं, देवगिरीचं दौलताबाद झालं. देवगिरी विस्मरणात गेली आणि ह्याच देवगिरी नाही दौलताबादला राज्य करत होता तो म्हणजे निजामशाह, सुलतान निजामशाह. आणि महाराष्ट्राचं दुर्दैव असं की ह्याच सुलतान निजामशहाच्या दरबारात मुजरे करत होते देवगिरीच्या स्वतंत्र हिंदू साम्राज्याचे थेट वंशज लखुजी राजे जाधव. देवगिरीचे सम्राट रामराजे यादव यांचे हे थेट वंशज. इलाज नव्हता. पराक्रमी मराठे सरदार क्षत्रिय वेगवेगळ्या सुलतानांकडे नोकऱ्या करत होते. स्वतंत्र हिंदू राज्य उरलं नव्हतं. ह्याच दरबारात अजून एक अतिशय तेजस्वी सरदार मुजरे करत होते, ते म्हणजे पुण्याच्या मालोजी राजांचे सुपुत्र शहाजी राजे भोसले. 1623 चा सुमार असेल. आणि एक दिवस मोठं भाग्याचं घडलं. लखुजी राजांची लाडकी लेक जिजाऊ, तिची सोयरी शहाजी राजांची. इतकी लाडकी होती जिजाऊ की ज्या वेळेला लग्न ठरलं त्यावेळेला अख्ख्या सिंदखेडचे लखुजी राजे सिंदखेडला हत्तीवरून साखर वाटली गेली. जिजाऊ भोसल्यांची सून झाली. महाराष्ट्राला वाटलं की आता काहीतरी भाग्याचं घडणार. सह्याद्रीने डोळे किलकिले करून बघितले. महाराष्ट्र वाट बघायला लागला की आता काहीतरी वेगळं घडणार. पारतंत्र्य संपतं का काय. आणि एवढ्यात एक दुर्दैव आढळलं. झालं असं की निजामशहाचा दरबार संपून सगळे सरदार बाहेर पडत होते. त्याच्यामध्ये अनेक मराठी सरदार पण होते. खंडागळे होते, भोसले होते, जाधवराव होते. आणि खंडागळ्यांचा हत्ती बिथरला. त्यावेळीची वाहनं म्हणजे हत्ती, घोडे, उंट. हत्ती बिथरला आणि सोंडेत जो येईल त्याला उचलून आपटायला लागल्या. पायाखाली चिरडायला लागला. हत्ती पिसाळला, हत्ती बिथरला. हे बघून जसं सिंहाला सहन होत नाही तसं लखुजी राजांच्या मुलाला दत्ताजी राजाला हे सहन झालं नाही. प्रचंड मोठं प्रस्त होतं जाधवराव म्हणजे. दत्ताजी राजे त्या हत्तीवर चालून गेले. असतील नसतील तेवढे त्यांचे सैन्य घेऊन. हे बघून अजून एका सिंहाला ते सहन झालं नाही. तो म्हणजे शहाजी राजांचा सख्खा चुलत भाऊ, त्याचं नाव संभाजी राजे भोसले. तो त्याला वाचवायला गेला आणि यांना म्हणला हत्तीस मारणे गरज नाही, हत्तीस मारणे गरज नाही. पूर्ण भान हरपून हे दोघं, एक जण हत्तीला मारायला सावरायला, एक जण वाचवायला. आणि दत्ताजी राजांनी त्या हत्तीची सोंड छाटली. हत्तीचं सामर्थ्य संपलं. ची करायला लागला. हत्ती संपला. काही वेळात हत्ती मरण पावला. पण दत्ताजी राजे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी चिडून हल्ला केला संभाजीराजांवर. दत्ताजीराजे जाधव आणि संभाजीराजे भोसले यांचं द्वंद्व तिथे सुरू झालं दौलताबाद किल्ल्याच्या खाली. आणि काही वेळात दत्ताजी राजे हे संभाजी राजांच्या हातून ठार झाले, उडाले. हे बघून, हे ऐकून लखुजी राजे थोडेसे पुढे गेले होते. ती खबर जेव्हा त्यांना कळली तेव्हा अतिशय चिडले. अंगाची लाहीजाळी झाली. अत्यंत पराक्रमी, सर्व मराठा सरदारात सर्वात पराक्रमी सरदार लखुजी राजे जाधव उलटे फिरले. त्यांनी दौडात येऊन हल्ला केला. तो थेट भोसल्यांच्या गोटावर, भोसल्यांच्या काबिल्यावर. समोर लढत होते शहाजी राजे आणि संभाजी राजे. लाडक्या लेकीचं सौभाग्य. पण संपली नाती होती. द्वंद्व सुरू झालं आणि संभाजी राजे हे लखुजी राजांच्या हातून ठार झाले. दुसरा घाव पडला शहाजी राजांवर.
बेशुद्ध होऊन खाली पडले म्हणून शहाजीराजे वाचले. स्वतःच्या संतापापुढे नाती गोती दुय्यम भोसले जाधव कायमचे वैरी झाले. जाधव लोक दत्ताजीचं प्रेत घेऊन आणि भोसले लोक संभाजीचं प्रेत घेऊन आपापल्या घरी आपापल्या गोटात गेले. शोक करत होते, रडत होते. इकडे जिजाऊने कोणासाठी रडायचं? स्वतःच्या सख्ख्या भावासाठी का दिरासाठी? ती रडत होती अख्ख्या नादान महाराष्ट्रासाठी. ती रडत ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते संतापाचे होते. एवढ्यात काही वर्षात अजून वाईट घडलं. या लखुजी राजे आणि त्यांच्या तिन्ही पुत्रांना निजामशहांनी दरबारात दगाबाजी करून ठार केलं. जिजाऊची आई आणि 3 भावजया विधवा झाल्या. संतापाने तिची परत वयवर चढली. अजून एक खबर आली. खेळोजीराजे भोसले म्हणजे शहाजीराजांचे दुसरे चुलत भाऊ, त्यांची बायको तिला गोदावरीवरून उचललं. स्नान करायला, पुण्य संपादन करायला नाशिकच्या पंचवटी जवळ आली होती खेळोजीराजांची बायको. आणि महाबत खानाला कळलं की कोणीतरी मोठी व्यक्ती भोसल्यांची सून इथे येणार आहे. त्यांनी पाळत ठेवली आणि उचलली. जिजाबाईवर खरं म्हणजे जिजाबाईला घ्यायचं होतं, पण ही खेळोजी राजांची बायको तिला उचलून देत. भर दिवसा ही सुलतानी सामान्य जनतेने कुणाकडे बघायचं? सरदारांची ही अवस्था तर सामान्य जनतेने कुणाकडे बघायचं? दिंडोरीकडे महाबतगाम घेऊन तिला पसार झाला. ही खबर जेव्हा शिवनेरीवर जिजाबाईला कळली तेव्हा संतापाने तिची दुसरी भिवई चढली. हा संताप, हा राग तिच्या मस्तकातून तिच्या उदरात उतरला. हो, ह्यावेळी 1629 साली जिजाबाई गरोदर आणि तिच्या पोटात बालराजे वाढत. 6 महिन्याची ती गरोदर होती आणि बाबासाहेब लिहितात की जन्माआधीच तिथे सुडांनी मुठी वळायला लागल्या. तर ही परिस्थिती होती 1629 सालची. काही दिवसात फक्त शिवबाच्या जन्मानी परिस्थिती कशी बदलली हे आता आपण नाट्यामधून बघणार आहोत.